भारत हा एक लोकतंत्र देश आहे आणि 5 वर्षानंतर इथं निवडणुका होत्यात. निवडणुकामध्ये एक सामान्य व्यक्तीसुद्धा मत आपलं देऊ शकतो. ह्या आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय. पण हा अधिकाराचा कुठेतरी गळा घोटला जातोय. हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. मतदानात असं वाटलं की आता लोकशाहीचा कुठेतरी गळा घोटला जातोय आणि तानाशाही चालू होते. बऱ्याच लोकांनी मतदानाच्या आधी बऱ्याचशा नेत्यांनी पण सांगितलं की आम्हाला ईव्हीएमच्या मशिनीद्वारा मतदान करायचं नाहीये, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. तरी सुद्धा मतदान आयोगाने ईव्हीएमच्या मशिनी स्टार्ट केल्यात आणि बऱ्याचशा मशिनीमध्ये घोटाळे समोर आलेत. तरी सुद्धा मतदान आयोगाने त्याच्यावर काहीच कारवाई न करता तसेच मतदान घेतलेत आणि रिझल्ट असा आला की बऱ्याचशा लोकांनी, ज्या लोकांना मतदान नाही दिलं तरी सुद्धा ते लोक जिंकले आहेत. गेल्या इतक्या वर्षामध्ये ह्या लोकांनी जनतेसाठी काहीच कामं केले नाही, तरी सुद्धा हे लोक कसे निवडून आलेत. आहे प्रत्येक माणसाने जागे व्हायची, आपल्या अधिकारासाठी लढण्याची. हा कडक इशारा जाऊ शकतो का नाही जाऊ शकणार. भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा हा असेल आणि जिथे जिथे ईव्हीएम वर वोटिंग होते त्या त्या देशामध्ये या मोर्चाचे दाखले दिले जातील. त्यामुळे तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. याद्या स्वच्छ करा, ईव्ही पॅड वगैरे ते सगळं बंद करा, बॅलेट पेपरवर मतदान करा. नाहीतर जे नेपाळमध्ये घडलं तेच